हॅलो स्टुडंट्स, आता आपल्याला इथं काही ट्रान्झॅक्शन्स दिल्यात, त्याचं आपल्याला एंट्री करायची आहे. पण एंट्री करण्याआधी आपल्याला दोन ॲस्पेक्ट्स कोणते आहेत त्या ट्रान्झॅक्शनमध्ये आणि अकाउंट कोणतं द्यायचं आहे, कुठलं अकाउंट आहे, त्या अकाउंटचं टाईप ओळखून आपल्याला डेबिट आणि क्रेडिट द्यायचं आहे. इथं मी तुम्हाला एक एक एंट्री आता समजून सांगणार आहे. ट्रान्झॅक्शन्स कशी एंट्री करायची ते. पहिले एंट्री बघूया. कमेन्स पहिलं ट्रान्झॅक्शन्स आहे कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹20,000. आता इथं आपण बिझनेस सुरू केला मित्रांनो, तर बिझनेस सुरू करताना आपल्याला कॅपिटल लागत असतं. विदाऊट कॅपिटल आपण बिझनेस सुरू करू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपण कॅश ₹20,000 गुंतवलेत. मग इथं आपल्याला दोन ॲस्पेक्ट्स आहेत. पहिलं काय आहे की कॅश आणली आहे आपण बिझनेससाठी ₹20,000, म्हणजेच कॅश कम्स इन, कॅश आली आहे. आणि दुसरं आहे की कॅपिटल कोण गुंतवत आहे? व्यवसायाचा मालक, म्हणजे त्याला आपण प्रोप्रायटर इज अ गिवर. हे दोन ॲस्पेक्ट्स याच्यामध्ये येतात. म्हणजे कॅश आली आहे आणि प्रोप्रायटर कॅपिटल देतोय. मग याच्यामध्ये अकाउंट कोणते येतात? पहिलं येते कॅश अकाउंट, दुसरं येते कॅपिटल अकाउंट. म्हणजेच प्रोप्रायटर जी अमाऊंट कॅश टाकतोय त्यालाच कॅपिटल असं म्हणतात. मग कॅश अकाउंट कुठला टाईप आहे? कॅश ही असेट झाली जी आपण डोळ्यांनी पाहू शकतो, बघू शकतो, टच करू शकतो. त्याला आपण रिअल असेट असं म्हणतो. रिअल अकाउंटमध्ये येतं. आणि कॅपिटल अकाउंट हे पर्सनल आहे, कारण प्रोप्रायटर हा एक व्यक्ती आहे, पर्सन आहे, त्यामुळं ते पर्सनल अकाउंटमध्ये येतं. मग आता आपण त्याचा रूल बघूया. रिअल अकाउंटचा गोल्डन रूल्स काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन. आणि पर्सनल अकाउंटचा आहे क्रेडिट द गिवर. म्हणून ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश आली आहे आणि गिवर कोण आहे? कॅपिटल, प्रोप्रायटर. म्हणून याची एंट्री कशी होणार आहे? जर्नल एंट्री मित्रांनो, इथं बघा मी लिहिली आहे. कॅश अकाउंट डेबिट, कॅश आली. व्हॉट कम्स इन, रिअलचा रूल असतो डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश इथं आली आहे, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. गिवर आहे कॅपिटल पर्सनल आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिवर. क्रेडिट द गिवर म्हणून टू कॅपिटल अकाउंट. आणि कंसात आपण नरेशन लिहित असतो. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ ₹20,000. हे आपण नरेशन नेहमी बिंग या शब्दापासून सुरू होतं. जे वर ट्रान्झॅक्शनमध्ये दिलेलं असतं तेच आपल्याला लिहायचं आहे नरेशनमध्ये. नरेशन हे काय असतं? तर एंट्रीचं एक्सप्लेनेशन, की आपण एंट्री कशाबद्दल केली आहे. म्हणजेच कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, बिंग स्टार्टेड बिझनेस विथ ₹20,000 हे आपलं त्याचं एक्सप्लेनेशन झालं. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब